मनोहरः जितक्रोधः वीरबाहुः विदारणः स्वापनः। 461 मनोहरः निरतिशय म्हणजे अतुलनीय, आनंद रूपत्वात जो आनंद रूपात आहे आणि त्यामुळे मनोहरती आपलं मनाचं हरण करतो, मन त्याच्याकडे चोरून नेतो असा तो मनोहरः। श्रुतींमध्ये सांगितलं आहे यो वै भूमा तत्सुखम, ज्याचं अनंत असीम अमर्याद असं ज्याचं सुख आहे, न अल्पे सुखम अस्ति, ते मर्यादित अस्तित्वामध्ये ते सुख कधीच नसतं। म्हणजेच मन वेधणारा आकर्षक भौतिक गोष्टी किंवा विषयात भक्तांचं लक्ष काढून तो आपल्याकडे आकर्षून घेतो, आपली पूजा करण्यास तो भक्तांना प्रवृत्त करून भक्तांच्या मनामध्ये अनोखा आनंद निर्माण करतो असा मनोहरः। ओम मनोहराय नमः। 462 जितक्रोधः। जितः म्हणजे जिंकला आहे, वश केला आहे। क्रोध म्हणजे ॲक्च्युली सगळ्याच भावना ह्याच्यामध्ये येतात, राग असो, भय असो, प्रीती असो। येन सहा, ज्यांनी सर्व प्रकारच्या भावनांवर आपला ताबा मिळवला आहे असा, कारण त्याच्यामध्ये कुठल्याच भावनांचा उद्रेक होत नाही। अशा तऱ्हेने ज्यांनी क्रोध जिंकला आहे तो क्रोधामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या सगळ्या भावना त्याच्याखाली येतात। थोडक्यात म्हणजे ज्यांनी स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे असा तो जितक्रोधः। ओम जितक्रोधाय नमः। 463 वीरबाहू। त्रिदश शत्रुन म्हणजे देवदेवतांचे जे 300 उपदेश करणारे किंवा गुरु यांच्या शत्रूंचा निघ्नन नाश करतो। कशासाठी? तर वेद मर्यादा म्हणजे वेदांनी सांगितलेल्या नैतिक गोष्टी, शिष्टसंमत आचाराचे बारीक सारीक नियम जे वेदांनी घालून दिलेले आहे, स्थापयन ते स्थापन करण्यासाठी किंवा ते रक्षण करण्यासाठी, विक्रमशाली म्हणजे पराक्रमी, बलशाली, बाहू अस्य ज्याचे हात आहेत असा, म्हणजे वेदांनी जे नियम घालून दिलेले आहेत, ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत, ज्या देवदेवतांच्या गुरूंनी, उपदेशकांनी, ज्यांनी वेद रचले त्यांनी सांगितल्या आहेत, त्यांचे जे शत्रू आहेत म्हणजेच त्या मर्यादा जे पाळत नाहीत असांचा नाश जो करतो तो वीरबाहू। सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी हा वेगवेगळे अवतार घेतो आणि दुर्जनांचा नाश करतो असा तो वीरबाहू। ओम वीरबाहवे नमः। 464 विदारणः। अधार्मिकां म्हणजे जे धार्मिक नाहीत, विदारयती म्हणजे त्यांना शाटर करून टाकतो, पिटाळून लावतो, छिन्न भिन्न करून टाकतो, पांगवतो असा तो विदारणः। शत्रूंना विखंडित करणारा, शत्रूंचा नाश करणारा। हिरण्याक्षाच्या नाशासाठी त्यांनी वराह रूप धारण करून पृथ्वीला पेलून धरलं। नृसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा नाश केला असं तो विदारणः। दारा म्हणजे फूट पाडणं किंवा फोडून टाकणं, शत्रूंचा नाश करणारा तो विदारणः। ओम विदारणाय नमः। 465 स्वापनः। प्राणिनः म्हणजे जिवंत प्राण्यांना, स्वापयन म्हणजे निद्रा आणतो किंवा झोप आणतो, स्वीयान म्हणजे त्यांचं स्वस्वरूप जाणण्यापासून, आत्मसंबोध म्हणजे स्वतःचं आत्मज्ञान मिळवण्यापासून, विधुरान म्हणजे वंचित ठेवतो, मायेमार्फत हे सगळं तो करतो। म्हणजे स्वतःच्या मायेच्या आवरणात सगळ्या जिवंत प्राण्यांना तो ठेवतो
जणू काही स्वस्वरूपाबद्दल निद्रा आणतो, ते अज्ञानात राहतात. म्हणजेच त्यांना स्वतःचं ज्ञान होण्यापासून जो वंचित ठेवतो असा तो स्वापनः. स्तब्ध करणारी शक्तिशाली शक्ती ज्याच्याकडे असतो, जो प्राण्यांना आत्मविस्मृती आणतो किंवा मायेच्या आवरणात पाशात अडकवून ठेवतो असा. स्वपन म्हणजे एकत्रित धरणं. मायेमुळे स्वस्वरूपाला जाणलं जाऊ शकत नाही. मनामध्ये विक्षेप निर्माण होतात आणि इंद्रिय विषयांकडे प्राणी ओढले जातात. म्हणजे प्राण्यांना आत्मविस्मृती आणतो असा तो स्वापनः. ओम स्वापनाय नमः.